दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र गुंगी गुडिया या टीकेचं समर्थन केलं। स्त्री पुरुष भेद करणं योग्य नाही। सुनेत्रा पवारांच्या जागी पुरुष नेत्याला गुंगा गुड्डा म्हटलं असतं असं देखील राऊतांनी म्हटलं। सुनेत्रा पवारांनी यावर भाष्य केलं पाहिजे अशी मागणी देखील राऊतांनी केली आहे। संजय राऊतच ढोंगी गुड्डा आहेत असं बन यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं। आता सुनेत्रा वहिनींना जर कोणी गुंगी गुड्या म्हटलं असेल, त्या जागी कोणी जर एखादा पुरुष मंत्री असता, एकनाथ शिंदे असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते, तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटलं असतं। याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद करणं योग्य नाही। आपण घटनात्मक पदावर बसलेलो आहोत, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल। हा काय एखाद्या स्त्रीचा अपमान आहे किंवा पुरुषाचा अपमान आहे असं मला वाटत नाही। आपण अत्यंत संयमाने याच्यावरती भाष्य करणं राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून हे अत्यंत गरजेचं असतं। पण यातून सुनेत्रा वहिनी नक्कीच अनुभव घेतील आणि शिकतील। तुम्ही अशा पद्धतीनं काँग्रेसनं गुंगी गुडिया म्हणून तुमच्या वक्तव्याचं समर्थन तुम्ही केलंय, त्याबद्दल तुम्हाला खरं तर खेद वाटायला पाहिजे। त्याच भावनेचा उल्लेख केला तर तुम्हाला गुंगा नाही तर ढोंगी गुड्डा असा उल्लेख तुमचा करावा। महाराष्ट्रामध्ये ढोंग पसरवणं आणि ढोंगाचं राजकारण करण्याचं काम हे संजय राऊतांकडनं, उद्धवजी ठाकरेंकडनं सातत्यानं केलं जातंय। त्यामुळे संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे हे ढोंगी गुड्डा आहेत आणि ढोंगी गुड्डा असण्याचं राजकारण, ढोंगीपणाचं राजकारण संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे करत असतात। दरम्यान सुनेत्रा पवार या महाराष्ट्रातल्या इंदिरा गांधी होणार। राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी हे विधान केलं। काँग्रेसच्या नेत्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा